श्री क्षेत्र शेगाव श्री गजानन महाराज संस्थानाच्या शेगावहून निघालेली पालखी पाय दिंडीचे रविवारी जिल्ह्यात झिरो फाटा येथे दाखल झाली होती। श्री क्षेत्र त्रिधारा येथे मुक्काम केल्यानंतर दिंडीचे सोमवार 16 जून रोजी शहरात आगमन झाले। श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी एकादशी निमित्त श्री गजानन महाराज पालखी पाय दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे। हिंगोली जिल्ह्याच्या सीमारेषा ओलांडून रविवारी 15 जून रोजी दिंडी परभणी जिल्ह्यात दाखल झाली। झिरो फाटा येथे दिंडीचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर श्री क्षेत्र त्रिधारा येथे पालखी दिंडीचा मुक्काम होता। सोमवार 16 जून रोजी श्री गजानन महाराज पाय दिंडीचे परभणी शहरात आगमन झाले। वसमत रोडवरून अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या दिंडीत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत टाळ मृदंगाचा गजर करत वारकरी विठू नामाचा जयघोष करत होते। जागोजागी दिंडीचे स्वागत करण्यात येत होते। दिंडीत सहभागी वारकरी यांच्याकरिता विविध सामाजिक संस्था व भाविकांकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। खानापूर फाटा वसमत रोड काडी कमान मार्गे दिंडीच्या भोजनाची व्यवस्था कडूबाईचा मडा येथे देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आली होती। त्यानंतर दिंडीचे मार्गक्रमण सुरू झाले। वसंतराव नाईक पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे दिंडी नवामोंढा येथील रोकडा हनुमान मंदिर मैदानाकडे रवाना झाली। दरम्यान पालखी दिंडीमध्ये शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी महिला पुरुष भाविकांनी रीघ लावली होती। दिंडीतील स्वयंसेवक वाहतूक नियमांचे पालन करत दिंडी नियंत्रित करत होते। नवमोंढा येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे।